नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। स्वर्गीय रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग बहुउद्देशीय संस्था आणि ग्रामपंचायत तरंगफळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग सहाय्यता दिनानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम, तसेच विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा, तसेच MPSC UPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षा 2024 मध्ये क्लास 1 पदी निवड झालेल्या माळशिरस तालुक्यातील अधिकारी यांचा भव्य सत्कार समारंभ व स्नेह मेळावा श्री सिद्धनाथ मंदिर तरंगफळ येथे संपन्न झाला। यामध्ये सोमनाथ तुकाराम कर्णवर API ठाणे शहर, प्रदीप दुर्योधन गोरड DYSP, कल्याणी नानासाहेब शिंदे कमर्शियल पायलट, सागर केशव रणनवरे राजपात्रिक अधिकारी, दीपाली शिवाजी खरात सहाय्यक राज्यकर आयुक्त, सायली शिवाजी पराडे क्लास 1 अधिकारी, अजय भागवत तरंगे अभियांत्रिक सहाय्यक, काजल विलास भोसले राजपात्रिक अधिकारी, रोशनी अशोक काळे महसूल सहाय्यक पिंपरी चिंचवड, अहिल्या प्रेमानंद नरुटे महसूल सहाय्यक गडचिरोली यांचा भव्य सत्कार संपन्न झाला। यावेळी अनेक मान्यवरांसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पत्रकार LD वाघमोडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय दिव्यांग संस्था व तरंगफळ ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात आज उपस्थित व्यासपीठ व बालमित्र आणि उपस्थित नागरिक, आज दिव्यांग दिनाचं औचित्य साधून आपल्या परिसरातील एक आपल्याला आयडॉल ठरलेल्या नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। त्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे हा उपक्रम गेले 24 वर्ष गोरखगावकर अविरतपणे राबवत आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी आणून व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे। दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या स्तरावरचा संघर्ष ते करतायत। गेल्या अनेक वर्षापासून अगदी सुरुवातीच्या कार्यक्रमाचं जर त्यांचं नियोजन बघितलं तर फार कष्टातून सगळं कार्यक्रम त्यांनी केलं। आज त्याचं रूप एक मोठ्या कार्यक्रमात झालं। तर ह्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत केल्या। अनेक दिव्यांग बांधवांना कुठली जरी मदत लागली तरी पहिल्यांदा ते गोरखगावकरांचं नाव समोर येतं, कारण मदतीसाठी माहितीसाठी त्यांनी पूर्ण वेळ आपला या दिव्यांग बांधवांसाठी दिलेला आहे आणि त्यांच्या ह्या कामाला आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो। दिव्यांग दिनाच्या निमित्तानं त्यांनी सर्वांचा सन्मान केलेला आहे, पण त्यांच्याही भविष्यातील कार्याला सन्मान देतो। पत्रकारांच्या वतीनं मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, आयोजकांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा दिव्यांग दिनानिमित्त सर्वांना सदिच्छा देऊन मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।